हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण बनणार रेसिपी घेऊन आलो आहे, ते म्हणजे काय तर बिना मैदा आणि बिना साखरेचा असा हा केक आपण बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर मी त्यासाठी एक वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं. आता त्या दोघांना छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्यालासुद्धा छान मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये साखर न वापरता गूळ वापरणार आहे. आता यामध्ये मी थोडी चोको पावडर टाकली. तर ही ऑप्शनला आहे, जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. आणि मग मी काय केलं, गुळाचं पाणी करून घेतलं, त्याला थोडं गरम केलं आणि असं कोमट पाण्यामध्ये हे पूर्ण छान भिजवून घेतलं. तर आपल्याला जेव्हा आपण मिश्रण भिजवतो तर ते अतिशय पातळ किंवा अतिशय घट्ट नको. आणि गुळाचं पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आणि मग आपण आपलं बॅटर ह्या पद्धतीने झालं पाहिजे, अगदी पाणीही नाही आणि अगदी घट्टही नाही. तर त्याला पूर्ण छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये मी अगदी थोडासा इनो टाकला, किंवा तुम्ही सोड्याचा वापरसुद्धा करू शकतात. तर आणि एक अजून एक बाऊल घेतला. तुम्ही केकचं जे पॅन मिळतं त्याच्यातसुद्धा करू शकतात. मी बाऊलमध्ये बनवला हा. आणि कढईमध्ये फक्त स्टँड ठेवलं, मीठ वगैरे टाकलं नाही, फक्त स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये हा बाऊल ठेवला. आणि वरतून असं पॅक झाकण ठेवलं. वाफ जाता कामा नये याची काळजी घ्यायची. आणि एक 20 ते 25 मिनटानंतर किंवा 15 ते 20 मिनटानंतर जरी बघितलं तरी बघा, आपला केक छान फुगून आलेला आहे. आणि आता मी चेक करते की आपला केकमधूनसुद्धा झाला आहे का. तर हो, आपला केक खूप छान झालेला होता. आणि बघा, मी आता हे जे बाऊलमध्ये केलेलं आहे त्याला काढून घेते. फक्त एकच झालं की वरती थोडासा माझा लेअर वरती चिटकला असल्यामुळे हे झाला. पण खरंच खूप सुंदर आणि अतिशय चविष्ट असा केक तयार होतो. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की.